गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट पिरियडला आपण आभाळाची आंबी लेकरे वसंत बापट लिखित कविता बघितली होती. ही कविता मी तुम्हाला जवळजवळ पूर्ण शिकवलेली आहे. तुम्हाला या कवितेमध्ये कुठलेही शब्द समजले नसतील किंवा कुठल्या ओळी समजल्या नसतील तर ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेला पुन्हा विचारा. मी तुम्हाला ही कविता शिकवत असताना काही शब्दांचे अर्थ तुम्हाला पेन्सिलने तुमच्या पुस्तकातच नमूद करायला सांगितलेले आहेत. ते तुम्ही कदाचित नमूद केले असतीलच. कवितेतला एखादा शब्द तुम्हाला कळला नाही, एखादी ओळ तुम्हाला कळली नाही, तर तुम्ही जी काय वही बनवलेली आहे त्या वहीमध्ये किंवा जी काय फाईल बनवली त्या फाईलमध्ये एका साईडला लिहून ठेवा. ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेला तुम्हाला त्या कवितेच्या ओळींचा अर्थ किंवा त्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला पुन्हा सांगेन. मुलांनो, ही आपण एक सामाजिक कविता बघितली. तुम्हाला मी अनेक कवींचे देखील संदर्भ सांगितलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक कवी होऊन गेलेत. या ठिकाणी वसंत बापट हे पोवाडे लिहायचे हे तुम्हाला मी सांगितलेले आहे. त्यांचे अनेक पोवाडे प्रसिद्ध आहेत. मी तुम्हाला एक सामाजिक कविता सांगितलेली आहे की एखादी सामाजिक कविता शोधायची आणि तिच्यातल्या किमान एक स्ट्रांजा एखादा कडवं तुम्ही लिहून ठेवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला मी त्याकरता एक उदाहरण देतो. मराठीमधले प्रसिद्ध कवी वि.वा. शिरवाडकर यांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये खूप सुंदर कविता आहे ती. त्या कवितेमध्ये तो मुलगा आपल्या सरांच्या घरी येतो आणि त्या सरांना सगळं हकीकत सांगतो की त्याचं घर पुरामध्ये कसं वाहून गेलं, पूर कशा प्रमाणे मध्ये आला, घरामध्ये कोणकोणत्या वस्तू होत्या आणि ह्या सगळ्या वस्तू त्या पुरामध्ये वाहून गेल्या. हे सगळं तो त्या सरांना वर्णन करतो. सरांशी मन मोकळेपणाने गप्पा मारतो, सगळं सरांना सांगतो. सरांना ते सगळं ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं की पुरामध्ये आपल्या शिष्याचं हे घर वाहून गेलं. म्हणून सर त्याला काही पैशाची मदत देऊ करतात. त्यावेळेला तो म्हणतो, सर मला पैसे नकोत, मी तुमच्याकडे पैसे मागायला नाही आलो किंवा तुम्हाला माझ्या आयुष्यात काय घडलं हे देखील सांगायला नाही आलो, त्याची रडकथा देखील सांगायला तुमच्याकडे नाही आलो. मी फक्त तुमच्याकडे एकाच गोष्टी करता आलो, तो म्हणजे तुम्ही फक्त माझ्या पाठीवरनं पुन्हा हात फिरवा आणि हात फिरून एवढंच म्हणा, फक्त लढ. या कवितेचं नाव आहे फक्त लढ. वि.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांचं कुसुमाग्रज या नावाने त्यांनी कविता लिहिल्या आहेत हे तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. तर असे ही सामाजिक विषयावर झालेली कविता. असे आपल्याकडे अनेक सामाजिक विषय आहेत. अनेक विषय अनेक कवींनी हाताळलेले आहेत. तुम्हाला जो कोणता विषय तुम्हाला आवडेल आणि जी कविता तुम्हाला सापडेल त्या कवीचं नाव आणि किमान त्या कवितेतल्या एक 4 ओळी किंवा एखादा कडवं किंवा तुम्हाला संपूर्ण कविता लिहिता आली तर तुम्ही ते लिहून ठेवा. त्या कवीची तुम्हाला माहिती असेल तर थोडक्यात ती माहिती देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे किंवा ती वाचून ठेवा. लक्षात घ्या, हा शिष्य आपल्या सरांकडे येतो, तो फक्त आशीर्वाद मागतो. मित्रांनो, आशीर्वाद मिळणं ही फार मोठी गोष्ट असते. आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांचे आशीर्वाद मिळावेत ही फार भाग्याची गोष्ट असते. म्हणून नेहमी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा. हा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश देऊन जातो. तर आता आपण या कवितेखालचे काही प्रश्न राहिलेले आहेत. या कवितेखाली काही शब्दार्थ पण आहेत, ते मी वाचतो पुन्हा. मी बरेचसे शब्दार्थ तुम्हाला कविता शिकवत असताना सांगितलेले आहेत. तर या कवितेखाली काही शब्दार्थ आहेत. उदाहरणार्थ तीर म्हणजे किनारा, इमान म्हणजे निष्ठा, ठावे म्हणजे माहीत असणे, अभंग म्हणजे अखंड. अभंग शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं की कधीही भंग न पावणारे. आस म्हणजे इच्छा. ठीक आहे. नंतर आपला पुढे स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय आता आपण प्रत्यक्षच पाहूया. या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा. कविता व्यवस्थित वाचायची मुलांनो आणि त्या कवितेची ज्या शब्दांखाली दिलं आहे त्या शब्दांचा जवळचा जो काही शब्द तो लिहायचा आहे. किनारा म्हणजे तीर, इच्छा म्हणजे या ठिकाणी आस आलेली आहे. हे 2 शब्दांचे अर्थ तुम्हाला मी सांगितले. तुम्ही अखंड आणि आकाश यांच्याशी कोणते शब्द ह्या कवितेत आलेले आहेत हे शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
आत्मविश्वास म्हणजे आपला सेल्फ कॉन्फिडन्स. कवीने या ठिकाणी जी गोष्ट ठामपणे सांगितलेली आहे, अगदी विश्वासाने सांगितलेली आहे की मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. कळलं? अशा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतल्या कोणकोणत्या ओळी तुम्हाला वाटतात हे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही शोधायचे आहेत कवीचा आत्मविश्वास कोणत्या ओळीमध्ये ठाम आहे हे तुम्ही शोधायचं आहे. कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. प्रश्न क्रमांक 3. ऐक्य म्हणजे एकी. ह्या कवितेमध्ये अशी कोणत्या ओळी आहेत की ज्या आपल्याला एकीचा संदेश देतात की आपण ह्या ठिकाणी वेगळे नाही, आपण सगळे एकच आहोत. काय? जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, आपण सगळे एकच आहोत, असा संदेश देणाऱ्या अजून कुठल्या कवितेच्या ओळी तुम्हाला याच्यामध्ये आठवतात का? तर बघा, तुम्ही त्या ओळी लिहून ठेवा. त्या कवितेच्या ओळी कवितेत बघून जशाच्या तशा लिहायच्या आहेत. म्हणजे काय, तुमची लिहित असताना कोणतीही चूक होणार नाही. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये ही कविता पाठवली, तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर त्या कवितेचा फोटो मी दिलेला आहे, किंवा आज पुन्हा देतो लागेल तर कवितेचा फोटो देतो आणि हा स्वाध्यायाचा एक फोटो तुम्हाला मी देतो. तो तुम्ही व्यवस्थित बघा, तो लिहा. पुस्तक असेल तर सर्वात चांगलं पुस्तकातनं बघून लिहा, पण बघून लिहा म्हणजे तुमचा शब्द कुठलाही चुकणार नाही. तो शब्द व्यवस्थित बघून तुम्ही लिहा. पुढचा प्रश्न क्रमांक 4. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. बघा, तुम्हाला मी उदाहरण दिलं आणि सांगितलं आपला हा जगन्नाथ, असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आपला हा जगन्नाथ म्हणजे काय? आपण आपल्या हाताने जे कमवू, जे कष्ट करून जे आपण मिळवू, तोच जगन्नाथ म्हणजे जगाचा जो नाथ आहे तो ईश्वर. ते सगळं आपल्या हातातच आहे. लक्षात ठेवा, आपल्या स्वतःच्या पलीकडे काहीच नाही. झालं? आपण जे काम करू, जे मेहनत करू, जशी मेहनत करू, जशा प्रकारे आपण आपलं कर्म करू, तसंच फळ आपल्याला मिळणार आहे. झालं? म्हणून कवीने जे या ठिकाणी काय सांगितलं आहे की जे माणुसकीचं अभंग नातं आहे ते नातं आपण कसं जपतो, कशा पद्धतीने जपतो, तुम्हाला मी अधिक उदाहरणं दिलीत, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ह्या नात्यात जपल्यानंतर आपण आपलं कसं भाग्य उज्ज्वल करू असं कवीला म्हणायचं आहे. तर ते जे काही भाग्य आपण उज्ज्वल करू ते कशा पद्धतीने करू याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं, किंवा कवी असं म्हणतो, कवी तसं म्हणतो, तुम्हाला स्वतःला काय भावलं, तुम्हाला काय वाटलं, तुमचा विचार तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. बघा, यमक म्हणजे शेवटचं अक्षर, शेवटचा शब्द. कवितेमध्ये यमक जुळणं हे फार महत्त्वाचं असतं. कोणतीही कविता लिहित असताना जर यमक जुळलं नाही तर त्या कवितेला कुठेही अर्थ उरत नाही. कळलं? अनेक जण कविता लिहितात, कधीकधी जी म्हणजे नवकवींची जी मध्यंतरी लाट आली होती त्या लाटेमध्ये अनेक कविता वेगळ्या प्रकारे संकलित झाल्या होत्या, पण त्यामुळे अनेक कवींच्या कविता कधी लक्षात राहिल्या किंवा लक्षात राहिल्या नाहीत. कळलं? पण बघा, तुम्ही जुन्या कवितांच्या कुठलाही कवी बघा, ज्याला कविता लिहायची त्याला यमक जुळवणं हे आलंच पाहिजे. म्हणजे शेवटची ओळ, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, नाही नाही, हे तिथे यमक जोडलेलं आहे. बरं आहे? नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, हे नाही नाही बघा प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे. हे जे शेवटी आलं आहे ना त्याला यमक जुळवणं असं म्हणतात. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, शेवटचा ती शेवटचा ठी, इकडे ठावे करावे नाते विधाते, हे जे काही आहेत हे यमक जोडणाऱ्या असे त्या ठिकाणी ज्या शब्दांच्या जोड्या आहेत, हे शब्दांच्या जोड्या तुम्ही शोधून लिहायच्या आहेत. मग आता पुढे दिलेलं आहे, खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. हा एक कड तुम्हाला 4 ओळी दिलेले आहेत. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे, असं अ आणि आ मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या ओळीतील भाव
भाव म्हणजे तुम्हाला ह्या कवितेचा कळलेला अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. ह्या ओळींमध्ये कवीला काय सांगायचं आहे हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. कळलं? जे कवीला काय सांगायचं ते जर तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्ही ते तुमच्या शब्दामध्ये 100% लिहा. ठीक आहे? आपण कविता पूर्ण बघितलेली आहे, कवितेखालचा स्वाध्याय बघितलेला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायचा तुम्ही प्रयत्न करा. नाही समजलं, नाही लिहिता आलं तर सध्या तुमच्या आईवडिलांना विचारा. नाही आलं तर ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेला आपण ह्या प्रश्नांची उत्तरं किंवा उकल करूच, पण तुम्ही लिहा. एखादा शब्द लिहिताना चुकला तरी चालेल, ते तो शब्द आपण व्यवस्थित करून घेऊ. संकल्पना समजली नाही तर पुन्हा मला विचारा, मी तुम्हाला ती संकल्पना परत सांगेन, परंतु तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे? पुढे एक छोटीशी गंमत खाली दिलेली आहे, ती गंमत वाचूया आपण. भाषेचा वापर करत असताना, बोलताना वा लिहिताना आपण नैसर्गिकरित्या थांबतो. बघा, कुठेही वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप आला, पूर्णविराम आला की आपण थांबतो. ते वाक्य आपण त्या ठिकाणी संपलं असं आपल्याला कळतं. बरं आहे? आपण आजूबाजूला वावरत असताना बघा या ठिकाणी कॉमा दिलेला आहे. प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. बघा इथे फुलस्टॉप आला. बघा मराठी भाषेमध्ये हे जे आपले सगळे नातेवाईक आहेत हे आपण सगळे जवळ बरोबर घेऊन चालतो. म्हणजे फुलस्टॉप, कॉमा, स्वल्पविराम, पूर्णविराम, नंतर इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, जी काही सगळी आपण विराम चिन्ह हे सगळे आपण बरोबर घेऊन चालत असतो. आणि ज्याला हे कळतं, फुलस्टॉप आला की आपण थांबावं लागतं, हे ज्याला समजतं त्याला ती भाषा समजते. कुठे थांबावे त्याला कळतं. असं आम्हाला एका सरांनी सांगितलं होतं की ज्याला कुठे थांबावं कळत नाही तो कधीच कविता लिहू शकत नाही. म्हणजे कविता देखील कुठे थांबली पाहिजे, त्या कवीला कळलं पाहिजे, तर ती कविता खूप चांगली येते. त्यावर काही सूचना दिलेल्या असतात. बघा इथे फुलस्टॉप आला, वाक्य संपलं. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते. आता बघेल कवीला या ठिकाणी तुम्हाला एक गंमत सांगायची की एखादं वाक्य जर आपण कसं उच्चार करतो किंवा कसं पद्धतीने बोलतो यावर फार अवलंबून असतं. तुम्ही जर नाटकं बघत असाल, मराठी नाटकामध्ये फार गंमत असते. मराठी नाटकांमध्ये काय काय उच्चार इतक्या सुंदर वेगळ्या पद्धतीने करतात की समोरच्याचा अर्थ वेगळाच निर्माण होतो. सध्या सगळेजण बघतात, मला माहिती आहे की चला हवा योद्धा बघतात. चला हवा योद्ध्यामध्ये भाऊ कदम वगैरे ज्या पद्धतीने विनोद करतात, बघा ते एखादा शब्द उच्चारताना कशा पद्धतीने उच्चार करतात, ते मध्येच अचानक थांबतात, समोरच्याचा अर्थ वेगळा तिथे तयार होतो आणि लोक हसतात, कारण तो पंच समोरच्याला कळतो की आणि त्या ठिकाणी ते पंच मारलेला आहे. कळलं? तर असे गमत्या जमती होत असतात. तर आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. बघा, येथे वाहन लावू नये, हे सिंपल सेंटेन्स झालं की नाही. म्हणजे या वाक्यातून आपल्याला काय कळलं की या ठिकाणी नो पार्किंग आहे, या ठिकाणी गाडी लावायची नाही. वाहन म्हणजे गाडी लावणे. आता या वाहनमधला न आणि लावू नये हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. आता तो नयेमधला न जर इकडे आला तर या वाक्याचा अर्थ काय होतो बघूया. येथे वाहन लावू नये म्हणजे काय झालं, ही आज्ञा झाली, ऑर्डर झाली. काय झालं की ह्या ठिकाणी ही गाडी लावून तू परत ये, हे या ठिकाणी अभिप्रेत झालं. पहिल्या वाक्यात काय झालं, नो पार्किंग, इथे बोर्ड कळला की या ठिकाणी ते गाडी लावू नये. इथे आपल्याला स्पष्ट कळलं की या ठिकाणी गाडी लावली जात नाही. आणि इथे या ठिकाणी दुसऱ्या वाक्यात काय कळलं, पहिलं आपलं साधं सिंपल वाक्य कळलं, सेकंड वाक्य कळलं की हे आज्ञार्थी की बाबा या ठिकाणी त्यांनी ऑर्डर दिली की जा बाबा या ठिकाणी ते गाडी लावून तू ये. कळलं? इकडचा न तिकडे गेला म्हणून तो फरक कसा पडला ते बघा. बागेत कचरा टाकू नये, आहे की नाही. सगळ्यांना सांगितलं की कचरा बागेत टाकू नये, सगळ्यांना माहिती आहे. सिंपल छानपैकी सेंटेन्स आहे. बागेत लिहिलं असं की ते कचरा टाकू नये. बरं, आता इथला नची जागा बदलली तर बघा काय होतं, बागेत कचरा टाकून ये. कळलं? तर हा नयेमधला न टाकूला जॉईन झाल्यामुळे काय झालं, वाक्याचा अर्थच बदलला, नाही की नाही. कोणी बागेत कचरा टाकतं का, नाही टाकत. कचरा कुंडीमध्ये कचरा टाकतं, तरी तिथे पाट्या लिहिले असं की बागेत कचरा टाकू नये. आणि हा न इकडे घेतल्यामुळे काय झालं, बागेत कचरा टाकून ये,
हे कळलं. बघा या प्रकारची वाक्य वाचनात आलेली वाक्य लिहा व त्यातील गंमत समजून घ्या. बघा तुम्हाला या ठिकाणी गंमत समजून घेण्याकरता या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशी वाक्य होतात. आपण एखादा शब्दाचा उच्चार चुकीचा केला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून आपलं प्रोनाऊन्सिएशन हे नेहमीच फार महत्त्वाचं असतं. तुम्ही मराठी बोला, हिंदी बोला, इंग्लिश बोला, तुमचं प्रोनाऊन्सिएशन चुकलं, तुमचा उच्चार चुकला, एखादा शब्द जरी तुमचा उच्चारताना चुकला तर त्याचा अर्थ हा बदलला जातो. त्यामुळे कधीही आपण काय बोलतो, कशा पद्धतीने बोलतो, आपल्या चेहऱ्यावरती असणारे हावभाव ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून कुठलीही भाषा वापरताना किंवा ते शब्द वापरताना आपण जाणीवपूर्वक व्यवस्थित वापरूया असं आपल्याला समजलेलं आहे. आता भाषेतली गंमत मी तुम्हाला सांगितली की गमती जमती अशा घडतात. एखादा शब्द आपला उच्चार चुकला तर लगेच सगळेजण हसतात किंवा मजा वाटते जरा. ठीक आहे, ही गंमत आपल्याला समजलेली असं मी समजतो. या ठिकाणी थांबतो. सांगितलेलं एक कविता व्यवस्थित पूर्णपणे तुम्ही लिहून ठेवा. व्यवस्थित सगळा स्वाध्याय पूर्ण करा. ओके, बाय.